तर मित्रांनो, येथे महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला मोठे घवघवीत यश आले आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी येथे महायुती सरकारने येथे जाहीरनाम्यामध्ये येथे सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 रुपये असे वचननाम्यामध्ये येथे जाहीर केलेले आहे। तर मित्रांनो, आता येथे महाराष्ट्रामध्ये येथे महायुती सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये येथे प्रचंड यश मिळालेले आहे। तर मित्रांनो, यामध्ये आता सध्या महाराष्ट्रात कोण मुख्यमंत्री होणार आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रात सध्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे। त्यातच राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। महायुतीकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्का मार्तब करण्यात आल्याचे बोललं जात आहे। आणि मित्रांनो, तसेच मुख्यमंत्र्यासोबतच भाजपचे 10 आमदार, शिवसेना शिंदे गट 6, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चाही रंगली आहे। त्यातच आता नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पडणार याची तारीख समोर आली आहे। आणि मित्रांनो, भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्राचा नवा सरकारचा शपथविधी कधी पार पडणार याबद्दल प्रश्न विचारण्यात आला। तसेच मुख्यमंत्री कोणाचा होणार यावरही प्रश्न विचारण्यात आला। त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले आहे। तर मित्रांनो, येत्या 30 तारखेला नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल। भाजपसह इतर पक्षाचे नेते, कार्यकर्ते त्यांना त्यांच्या मुख्यमंत्री व्हावा असे वाटत आहे। आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री का होऊ नये अशी प्रत्येक पक्षाची ही भावना असते। त्यामुळे सर्वजण मागणी करत आहे। एकनाथ शिंदे हे महायुतीतील नाराज नाहीत, या फक्त चर्चा आहेत। तसेच मुख्यमंत्रीपदाचा आणि मंत्रिपदाचे फॉर्म्युला एकत्रित बसून ठरवला जाईल असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे। आणि मित्रांनो, सरकार कधी शपथ घेणार, मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यासोबत 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत असेही बोललं जात आहे। यात भाजपचे 10 आमदार, शिवसेना शिंदे गट 6, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर मित्रांनो, आता येथे मुख्यमंत्रीपदाची शपथ 30 तारखेला येथे पूर्णपणे येथे पार पडणार आहे। आणि मित्रांनो, येथे जाहीरनाम्यामध्ये येथे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी, लाडक्या बहिणींसाठी जे काही वचननाम्यामध्ये येथे जाहीर केलेले आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2100 रुपये असे त्यांनी वचननाम्यामध्ये येथे जाहीर केले आहे। मित्रांनो, 30 तारखेला येथे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर येथे पुन्हा येथे 1 तारखेला राज्यामध्ये येथे कर्जमाफी, लाडक्या बहिणींना 2100 रुपये येथे जाहीर करण्यात येतील असा मित्रांनो महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।